पाठ क्रमांक 21 कोको कोंबडा। नमस्कार बालमित्रांनो, आजपर्यंत आपण भाज्या, फळे, आपल्या परिसरातील दुकाने, तसेच घरातील वस्तू, स्वयंपाकघरातील वस्तू याविषयी माहिती अभ्यासली होती। पण मुलांनो, आज आपण एका नवीन गाण्याविषयी माहिती पाहणार आहोत। हे गाणे कवी रमेश चिल्ले यांनी लिहिले आहे। मुलांनो, या गाण्यात कोंबडा, चिमणी, कावळा व पोपट या 4 पक्ष्यांविषयी सुंदर माहिती लिहिली आहे। तर आज आपण पहिल्या 2 कडव्यांविषयी माहिती अभ्यासणार आहोत। चला तर सर्वप्रथम आपण संपूर्ण गाण्याचे प्रकट वाचन करूया। कोको कोंबडा पांढरा आणि तांबडा, छपरावर जाऊन पाय झाला लंगडा। कोको कोंबडा, चिव चिव चिमणी खाते दाणे, पिते पाणी, कंठात मणी चोचीत गाणी, घरट्यात झुलते चिवताई राणी। चिव चिव चिमणी, काव काव कावळा काळा आणि सावळा, म्हणतो मी भोळा पण खाऊवर डोळा। काव काव कावळा, मिठू मिठू पोपट करतो वटवट, पानात लपतो कैरी खातो, मिठू मिठू बोलतो। तर मुलांनो, गाण्यात सांगितल्याप्रमाणे हा काय आहे? तर हा कोंबडा आहे। कोको कोंबडा पांढरा आणि तांबडा, छपरावर जाऊन पाय झाला लंगडा। कोको कोंबडा। तर मुलांनो, या कडव्यात असे सांगितले आहे की कोंबड्याचा रंग कसा आहे? तर कोंबडा हा पांढरा आणि तांबडा आहे। तुम्हाला तर सर्वांना माहीतच आहे, कोंबडा हा एका जागी कधी शांत बसत नाही, सारखा इकडे तिकडे करत असतो। तेव्हा हा कोंबडा छपरावर जाताना त्याचा पाय लंगडा झाला। म्हणजेच मुलांनो, छप्पर म्हणजे घराचे छत। तर या छतावर जाताना त्याच्या पायाला कदाचित काही दुखापत झाली असेल, म्हणजेच त्याला पायाला लागले असेल, म्हणूनच तो लंगडा झाला असावा आणि या दुखापतीमुळे तो को को असा आवाज करत आहे। तर मुलांनो, हा पुढील कडवा आहे। चिव चिव चिमणी खाते दाणे, पिते पाणी, कंठात मणी चोचीत गाणी, घरट्यात झुलते चिवताई राणी। चिव चिव चिमणी। तर मुलांनो, ही काय आहे? तर ही चिमणी आहे। आणि चिमणी कशी ओरडते? चिमणी ही चिवचिव अशी ओरडते। हे तर तुम्हाला माहीतच आहे, हो की नाही? जेव्हा तिला भूक लागते तेव्हा ती दाणे खाते व नंतर ती पाणी पिते। आणि मुलांनो, तिच्या कंठात जणू मणीच आहे। म्हणजे मुलांनो, कंठ म्हणजे घसा किंवा गळा, त्यामुळे तिच्या चोचीने सतत गाणी गात असते आणि मग ती घरट्यात झोका घेत छान बसते। आता मुलांनो, चिमणी ही कुठे राहते? तर चिमणी ही घरट्यात राहते, हो की नाही? आणि ती सतत उडत असते। पण जेव्हा तिला भूक लागते किंवा तिला आराम करायचा असतो तेव्हा ती घरट्याजवळ येते व घरट्यात निवांत किंवा छान अशी बसते। तर मुलांनो, अशा प्रकारे आज आपण कोको कोंबडा या गाण्यामधील पहिल्या कडव्यामध्ये कोंबड्याचा रंग कसा आहे, त्याला कशामुळे दुखापत झाली, तो कसा ओरडतो, तसेच दुसऱ्या कडव्यामध्ये चिमणी कुठे राहते, ती काय खाते, काय पिते, तिच्या कंठात काय आहे व ती कशी ओरडते याविषयी माहिती अभ्यासली आहे। तर मुलांनो, उर्वरित 2 कडव्यांची माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूया। धन्यवाद।